तर मार्केटमध्ये जाण्यासाठी दोघी इथं रेडी होत होतं. तर सर्वात आधी तिला केलं. तिला नाही केलं तर तुम्ही विचार नाही करू शकत आमच्या घरात किती गोंधळ होतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला तिला केलं. तर तुमच्या घरी हेच प्रॉब्लेम आहे का ते नक्की मला सांगा. चला तिला रेडी केलं, छान अशी गोड ती रेडी झाली. नंतर मी माझं आवरायला घेतलं आणि चला तर काहीतरी असे तिचे ड्रामे चालू होते. आज खूप खुश होती, माहीत नाही का बरं, नाही तर आमचं रुसवा फुगवा असं काही चालू असते, पण आज नाही काही छान अशी झाली आणि तिने छान असा टीका लावला. त्यामुळे काहीतरी ती अशी खुश होती आणि तिच्याच खुशीमध्ये मी पण खुश झाली. चला तर असं काहीतरी नवीन काहीतरी शिकली, असे काही करत असते. चला तर म्हटलं चला रेडी झालं तर निघालो होतं आणि चला सोबत स्वेटरही घेतलं, कारण की आता जरी थंडी नसली तिकडं याच्या वेळेस थंडी असणार आहे हे आम्हाला माहीत होतं. चला तर मग इथं पेट्रोल भरून घेतलं. आज होतं मार्केटमध्ये, कारण की आठवडी बाजार होता, त्याच्यामुळे भाजीपाला घ्यायचा होता आणि प्लस आम्हाला पाणीपुरीसुद्धा खायची होती. चला तिथं भाजीपाला घेतला. सर्वात आधी आमचं लक्ष वांग्यावर गेलं, कारण की आम्ही सगळ्यात आधी वांगे शोधत असतो, कारण की ते अजिबात तिथं मिळत नाही आणि मिळाले तर खूप फार कमी मिळतात. त्याच्यामुळे जे काय असायला सगळ्यात लक्ष आमच्याकडे असतं. ते घेऊन घेतल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली. मी छान पाणीपुरी खाल्ली आणि दाबेली खाल्ली, जी की तिथली खूप जास्त फेमस आहे. ते खाऊन घेतल्यानंतर आलो आम्ही घरी. घरी आल्यानंतर जो काही भाजीपाला होता तो मला ठेवायचा होता. आता नाश्ता असं पोटभर केल्यावर भूक फार कमी होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आधी हे काम करून घ्या, मग काहीतरी असं चटपटीत असं थोडंसं असं काहीतरी बनवूया असं माझं ठरलं होतं. नंतर मग हेच भाजीपाला स्टोअर करायला घेतला आणि हे काम केल्याशी मला अजिबात करमत नाही. त्याच्यामुळे आधी भाजीपाला ठेवला आणि जे काही गोष्टी मला तोडायच्या होत्या ते पण तोडून घेतल्या. रविवारचं काम मी रविवारीच करते. तर रविवार मार्केटमध्ये जाण्याचं काम कसं, स्वस्त भाजीपाला मिळतो, फ्रेशही मिळतो आणि कसं राहते ना, हाच एक दिवस राहतो ज्यामुळे मी सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही जो होईल ना तर त्याच दिवशी घेऊन येतो. चला हे सगळ्या गोष्टी ज्या आता मी मॅनेज करून ठेवणार होती, तोपर्यंत रूही छान अशी फ्रेश झाली. तिचा थोडा अभ्यास होता, वाटलं चला तिलाही अभ्यासाला लावलं आणि अभ्यासाला लावण्यापर्यंत तिला जे आहे ना हा भाजीपाला अशा प्रकारे काहीतरी ठेवायचा होता, जो की तिने तो समोरच्या रूममध्ये असा आणून ठेवला. चला तर अशा प्रकारे छान छान भाजीपाल्यापासून आजचा जो ब्लॉग आहे ते एंड करते. चलो तर बाय बाय.